हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. TCS व IBPSने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हेच सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर स्टार्ट करूया. ज्याला उपमा द्यावयाची त्याला डॅश म्हणतात. उपमान, अनुप्रास, साधर्म्यवाचक शब्द, उपमेय. तर ज्याला उपमा द्यावयाची त्याला म्हणतात उपमेय. ऑप्शन डी. उपमेय असते मूळ वस्तू आणि ज्याची उपमा दिलेली असते ते असते उपमान. गुणाने अधिक असणारी वस्तू असते उपमान आणि मूळ वस्तू उपमेय. ज्याला उपमा द्यावयाची ते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे ते उपमान. पुढचा प्रश्न. अलंकार ओळखा. वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपित झाले. अन्योक्ती, अतिशयोक्ती, दृष्टांत, स्वभावोक्ती. वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपित झाले. तर अतिशयोक्ती केले सो अतिशयोक्ती अलंकार येईल. ऑप्शन बी. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगितलेली असते अतिशयोक्ती अलंकारामध्ये. ती रडली समुद्राच्या समुद्र, तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपित झाले. ही सर्व आहेत अतिशयोक्ती अलंकाराची उदाहरणे. पुढीलपैकी योग्य समानार्थी जोडी शोधा. अभ्युदय, उत्कर्ष, उत्कंठा, उदासीनता, आभरण, आठवण, ऋण, ऋषी. योग्य समानार्थी जोडी. तर अभ्युदयचा अर्थ असतो उत्कर्ष, विकास. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. अनंत या शब्दाचे दोन अर्थ शोधा. आच्छादन, कृतज्ञ, आकाश एक संख्या, अमर्याद, विष्णूचे नाव, गीतकार, गायक. तर अनंत म्हणजे काय असते? अमर्याद आणि विष्णूचे नाव सुद्धा असते. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. तू एवढे काम करच या वाक्याचा प्रकार खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक ओळखा. विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी. तर तू एवढे काम करच आज्ञा दिलेली आहे सो आज्ञार्थी वाक्य येईल. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न. अम्लान या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक निवडा. आंबट, अशुद्ध, कडू की शुद्ध. तर अम्लानचा समानार्थी शब्द असतो शुद्ध. ऑप्शन डी. अम्लान म्हणजे शुद्ध. पुढचा प्रश्न. खडाजंगी म्हणजे प्रेमाचे भांडण, मैत्रीपूर्ण संबंध, एकमेकांना खड्याने मारणे, कडाक्याचे भांडण. तर खडाजंगी म्हणजे कडाक्याचे भांडण. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती कविता कुसुमाग्रजांची आहे? कडा, वनवासी, निरोप की नवा शिपाई. तर कडा ही कविता आहे कुसुमाग्रजांची. ऑप्शन ए. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतर नटसम्राट नाटक कोणी लिहिले? तर कुसुमाग्रज. त्यानंतर कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तर कुसुमाग्रज. वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ज्याच्याशी तुलना करावायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमेय, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द की उपमान. तर आत्ताच आपण पाहिलं होतं ज्याला उपमा द्यावायची आहे ते उपमेय, मूळ वस्तू आणि ज्याची उपमा दिलेली असते तो घटक असतो उपमान. ऑप्शन डी. ज्याच्याशी तुलना करावायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक उपमान आणि मूळ वस्तू ज्याला उपमा द्यावायची आहे ते उपमेय. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कौल या शब्दातून नेमका कोणता अर्थ व्यक्त होतो? व्यापार, अवघड, वचन की दुर्बोध. तर कौल म्हणजे वचन. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या जोड्यांमधून चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखा. कृष्णाजी केशव दामले, केशवसूत, विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज, नारायण मुरलीधर गुप्ते. बी. विनायक गोविंद करंदीकर, गोविंदाग्रज. तर नावं आणि त्यांची टोपण नावं यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशवसूत आहे. विष्णू वामन शिरवाडकर आत्ताच पाहिलं. कुसुमाग्रज, नारायण मुरलीधर गुप्ते, बी. या तिन्ही जोड्या करेक्ट आहेत. गोविंदाग्रज म्हणजे तर हे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे. विनायक गोविंद करंदीकर नाही येणार. सो ऑप्शन डी येईल तुमची चुकीची जोडी. ठीक आहे. ही टोपण नावे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक एक्झामला यातून एक क्वेश्चन विचारण्यात येतो. आणखी कोणती टोपण नावे विचारण्यात येतात? तर बालकवी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, केशवकुमार,
प्रल्हाद केशव अत्रे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रणांगण या कादंबरीच्या लेखनाचे श्रेय कोणाला दिले जाते? रणजित देसाई, विश्वास पाटील, विश्राम बेडेकर की रंगनाथ पाठारे. कोणी लिहिले कादंबरी रणांगण? तर विश्राम बेडेकर, ऑप्शन सी. त्यानंतर विश्वास पाटील यांची कादंबरी आहे पांगिरा. हा पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. आणि रणजित देसाई यांचा ग्रंथ आहे श्रीमान योगी. हे दोन्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याच्या पत्राचे स्वरूप कसे असते? औपचारिक, अर्जात्मक, अनौपचारिक की व्यावसायिक. कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याच्या पत्राचे स्वरूप तर अनौपचारिक असते, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न. खालील अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायांतून योग्य शब्द निवडा. पांढरा कावळा, निसर्गात नसलेली वस्तू, भाकड कथा, रंग की कावळा. तर पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा. वल्लरी, वन, विपिन की कानन. तर कानन म्हणजे रान, विपिन म्हणजे रान, वन म्हणजे सुद्धा रान. वल्लरीचा अर्थ असतो वेली, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. अभ्युदय, अमाप, उदय की कमाल. तर हा सुद्धा क्वेश्चन आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केला होता. उत्कर्ष, विकास म्हणजे अभ्युदय, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. गरुड, अद्री, वैनतेय, विहंग की अंडज. तर अद्री म्हणजे पर्वत, विहंग पक्षी, अंडज पक्षी, वैनतेय म्हणजे गरुड, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. गटात न बसणारा शब्द ओळखा. सूत, भ्राता, बंधू की भाऊ. तर यापैकी कोणता शब्द गटात न बसणारा आहे? तर भाऊ, बंधू, भ्राता ही सर्व समानार्थी शब्द आहेत, एकाच गटातले आहेत. सूतचा अर्थ होतो धागा, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सूतमध्ये जेव्हा स ला दीर्घ उकार असतो तर त्या सूतचा अर्थ असतो धागा, आणि जेव्हा सूतमध्ये स ला ऱ्हस्व उकार असतो तेव्हा त्या सूतचा अर्थ मुलगा असा होतो. हा सुद्धा क्वेश्चन एकदा एक्झाममध्ये विचारण्यात आला होता. क्वेश्चनमध्ये मुलगा दिला होता आणि ऑप्शन्समध्ये तुम्हाला स ला दीर्घ उकार आणि स ला ऱ्हस्व उकार असे दोन्ही ऑप्शन दिले होते. स ला ऱ्हस्व उकार मुलगा, स ला दीर्घ उकार धागा. नेक्स्ट क्वेश्चन. कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. कमळ, चांदणे, होळी की कुमारिका. तर कौमुदी म्हणजे चांदणे, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. कृपण, सगुण, सुंदर, कुरूप की उदार. तर कृपणचा अर्थ असतो कंजूष, विरुद्धार्थी शब्द येईल उदार, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. द्रौपदीची थाळी या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. नेहमी गरज भागवणारी व्यक्ती, कायम देणारी गोष्ट, अत्यंत गरिबी, खावयास जसे मिळेल तसे. तर द्रौपदीची थाळीचा अर्थ असतो नेहमी गरज भागवणारी व्यक्ती, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. 18 गुणांचा खंडोबा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायांतून शोधून काढा. दरिद्री माणूस, लबाड माणूस, सज्जन माणूस की साक्षर माणूस. 18 गुणांचा खंडोबा तर याला म्हणतात लबाड माणूस, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. शुद्ध लेखनाच्या नियमांप्रमाणे योग्य शब्द कोणता? तर माहिती हा शब्द कसा लिहितात? तर माहितीमध्ये ह ला ऱ्हस्व विलांटी असते आणि त ला दीर्घ विलांटी असते. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ह ला ऱ्हस्व विलांटी, त ला दीर्घ विलांटी, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चक्रपाणी या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. मध्यम पदलोपी समास, कर्मधारय, तत्पुरुष की बहुव्रीही. चक्रपाणी काय होतो विग्रह? तर चक्र आहे पाणीत असा तो. पाणी म्हणजे हात. पाणीमध्ये जेव्हा ण ला ऱ्हस्व विलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ हात असा होतो, आणि ण ला जेव्हा दीर्घ विलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ पाणी म्हणजे जल असा होतो. चक्रपाणी, चक्र आहे हातात ज्याच्या असा तो विष्णू. 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतोय. कोणता समास येईल? तर बहुव्रीही समास, ऑप्शन डी. चक्रपाणी, लंबोदर, लक्ष्मीकांत, निळकंठ, जितेंद्रिय, वक्रतुंड ही सर्व आहेत बहुव्रीही समासाची उदाहरणे. मध्यम पदलोपी समास, कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे, पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, त्यानंतर साखर भात, साखर घालून केलेला भात. कर्मधारय, घरोघरी, जागोजागी, पानोपानी, गल्लोगल्ली.
त्यानंतर आ, यथा, प्रति असे उपसर्ग लागलेले शब्द, आजन्म, आमरण, प्रतिक्षण, प्रतिवर्षी, यथावकाश कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत. तत्पुरुष, तोंडपाठ, तोंडाने पाठ, गायरान, गायींसाठी रान, त्यानंतर लंगोटी यार, राजवाडा, राजाचा वाडा, राजपुत्र, राजाचा पुत्र. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. परीक्षा जवळ आल्यावर तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. परीक्षा जवळ आल्यावर तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. तर क्रियापद करावा, वा विवे प्रत्यय, करावा, इच्छा दर्शवले. आणि जेव्हा वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, शक्यता, कर्तव्य, योग्यता यांचा बोध होतो तेव्हा ते असते विद्यार्थी वाक्य. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्रियापदाला वा विवे असे प्रत्यय असतात. स्वार्थी वाक्य फक्त काळाचा बोध होतो. आज्ञार्थी वाक्य आज्ञेचा उल्लेख असतो. आणि संकेतार्थी जर तरने जोडलेली वाक्य. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत. आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.